तर स्वागत आहे यार तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही इथे कमेंट सेक्शनमध्ये हे म्हणणार की माझा चेहरा काही जास्त सुंदर दिसतंय, तर नाही यार, इथे एक पिंपल आलाय, जरा चांगल्याने बघा. तर पिंपलला बघितल्यानंतर मी केला होता नाश्ता, आणि आजच्या नाश्त्यामध्ये मी खाल्ली होती रस आणि पोळी, कारण की आज मम्मीनं यार चाय काही बनवलं नव्हतं. माझ्या आवडीची ना यार आज भाजी बनली नव्हती, मग मी विचार केला की मी ऑमलेटच बनवून टाकते बा म्हणून. आणि त्यावर मी हे खूप सारे कांदे टमाटर टाकले, जे मला स्वतःला नाही आवडत, पण मी असं थोडंसं हेल्दी खाते बा म्हणून टाकली होती. आणि गाईज गेस वॉट, परवा माझा पेपर आहे आणि मी इथे काहीतरी बनवत आहे, कारण की माझी इच्छा होती यार काहीतरी बनवायची. त्यासाठीच मी इथे थोडीशी व्हेजीस अजून सोयाबीन वगैरेला चॉप केली होती, आणि हे सगळं मी चाकूने चॉप केलंय. म्हणजे तुम्ही विचार करून घ्या की मला किती वेळ लागला असेल. त्यानंतर मी सगळ्या व्हेजीसला वगैरे एका पॅनमध्ये फ्राय केलं होतं थोडं थोडं, आणि त्यावर टाकले होते सगळे सॉसेस. ॲक्च्युली नाही यार, मी सगळं काही टाकताना आणि मग सगळं काही मिक्स करताना काही रेकॉर्ड केलं नाही, कारण की मला जे येत होतं खूप जास्त आळस. सगळ्या व्हेजीसला ना कुक केल्यानंतर मी त्यांचे छोटे-छोटे बॉल्स बनवले होते, आणि त्यांना मी कोट केली होती पिठाने. त्यानंतर मी सगळ्या बॉल्सला स्टीम केलं होतं आणि फ्रायसुद्धा केलं होतं. तर एवढे सगळे प्रोसेस केल्यानंतर मी बनवली होती ॲट द एंड इन्स्टंट मोमोज, जे की बिलकुल इन्स्टंट नाही आहे. जे लोकं म्हणतात की यांनी हे इन्स्टंट मोमोज आहे, तर नाही आहे बाई, बिलकुल नाही आहे. खैर त्यानंतर रात्री मी केली होती थोडीशी स्टडी. तर आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.